मित्रांनो, नॉलेज डीपमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी हा असा एक टॉपिक आहे जो खूप महत्त्वाचा आहे विथ रिस्पेक्ट टू कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. जर तुम्ही बघितलं असेल कॉलेज कॅम्पस सिलेक्शनमध्ये प्रोबॅबिलिटी हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. सिमिलरली अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स लाईक तुम्ही जर बँक पीओची प्रिपरेशन करत असाल, बँक क्लर्क और बँकिंग सेक्टर इन टर्म्स ऑफ, त्यामध्ये पण प्रोबॅबिलिटी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. देन MBAची प्रिपरेशन करत असाल, गेटची प्रिपरेशन करत असाल किंवा अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स लाईक जर MPSC करत असाल, MPSC मध्ये पण प्रोबॅबिलिटी मॅथमॅटिक्स सेक्शनमध्ये विचारला जातो. तर हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि याला थरोली प्रिपेअर करणं गरजेचं आहे. तर चला बघूया प्रोबॅबिलिटी मीन्स काय. प्रोबॅबिलिटी मीन्स शक्यता. प्रोबॅबिलिटी म्हणजे पॉसिबिलिटी, चान्सेस. फॉर एक्झाम्पल मी जर विचारलं तुम्हाला की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फ्लाइंग अ डॉग, एका डॉगची फ्लाय करण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे, म्हणजे डॉग उडतो का हे आपल्याला माहित आहे, नाही उडत. दॅट मीन्स की प्रोबॅबिलिटी, चान्सेस, शक्यता ऑफ फ्लाइंग अ डॉग इज झिरो. प्रोबॅबिलिटी ऑफ फ्लाइंग अ डॉग इज झिरो, राईट. सिमिलरली इथे एक डायस दिलेला आहे मी. दिस इज कॉल्ड डायस. याला फासा म्हणतात. आपण लुडो खेळत असाल तर आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण डायस थ्रो करतो त्यावर 6 फेसेस असतात. 6 फेसेसवर कुठला ना कुठला नंबर असतो. तर नंबर इज व्हॅरिंग फ्रॉम 1 to 6. 1 to 6 हे नंबर यामध्ये असतात. तर व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एनी नंबर व्हाईल थ्रोईंग अ डॉग. जेव्हा आपण एखादा डायस थ्रो करतो तेव्हा आपल्याला एखादा नंबर, एखादा मीन्स कुठला पण नंबर मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. आपल्याला तिथे कुठला ना कुठला नंबर मिळणार, राईट. दॅट मीन्स गेटिंग एनी नंबर व्हाईल थ्रोईंग अ डायस इज 100%. वी आर शुअर की एक नंबर आपल्याला कुठला ना कुठला नंबर मिळणार. So probability of throwing a dice and getting any number is 100%. सगळ्यात आधी बघितलं आपण की फ्लाइंग अ डॉगची प्रोबॅबिलिटी 0 आहे. देन throwing a dice and getting any numberची प्रोबॅबिलिटी 1 आहे. बिकॉज 100% मीन्स प्रोबॅबिलिटी 1. प्रोबॅबिलिटी, रिमेंबर वन थिंग, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटी ही हमेशा 0 आणि 1 च्या मध्ये असते. प्रोबॅबिलिटी ऑलवेज इन बिटवीन 0 and 1. 0 आणि 1 च्या मध्ये असते, राईट. तर चला बघूया प्रोबॅबिलिटीची थेरॉटिकल डेफिनेशन काय आहे. प्रोबॅबिलिटीमध्ये एक्सपेरिमेंट नावाची गोष्ट असते. So let us understand what is experiment is. An operation which can produce some well-defined outcomes is called an experiment. म्हणजे की एखादं ऑपरेशन आपण परफॉर्म केलं, लाईक थ्रोईंग अ डायस. मी एक डायस फासा फेकला आणि त्यामध्ये मला काहीतरी मिळालं. मला काहीतरी मिळणं म्हणजे काय, वेल डिफाईन्ड आउटकम्स. दॅट इज कॉल्ड वेल डिफाईन्ड आउटकम्स. मला आउटकम मिळाले तर त्याला एक एक्सपेरिमेंट म्हणतो आपण. आपण लुडो खेळतो त्याला एक एक्सपेरिमेंट म्हणतो, राईट. सेकंड आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट. रॅन्डम एक्सपेरिमेंट हा एक्सपेरिमेंटच पार्ट आहे. अन एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल आउटकम्स आर नोन अँड द एक्झॅक्ट आउटकम कॅनॉट बी प्रेडिक्टेड इन ॲडव्हान्स. म्हणजे आपण लुडो खेळताना आपल्याला माहिती आहे आपल्याला आउटकम मिळणार, बट वी डोंट नो की आपल्याला 1 मिळणार की 6 मिळणार. 6 मिळाल्यानंतरच आपण बाहेर पडतो, आपल्याला माहिती आहे. तर वी डोंट नो की 1 मिळणार की 6 मिळणार. सो दॅट इज कॉल्ड रॅन्डम एक्सपेरिमेंट. तर रॅन्डम एक्सपेरिमेंटचे खूप सारे एक्झाम्पल्स आहे. आपण एक बघितलं, थ्रोईंग, थ्रोईंग और रोलिंग अँड अनबायस्ड डायस. सिमिलरली आहे टॉसिंग अ कॉइन. एक फेअर कॉइन घेतला आपण 1 रुपयाचा, ठीक आहे, त्याला टॉस केलंय. कॉइनचे 2 साइड्स असतात, एक हेड आणि एक टेल. एक टेल असतो आणि एक हेड असतो, ठीक आहे. तर जेव्हा आपण कॉइन टॉस करतो तेव्हा आपल्याला हेड मिळणार किंवा टेल मिळणार, दोघीतून एक मिळेल. बट दॅट
वन थिंग इज शुअर की आपल्याला काहीतरी मिळणार, बट हेड मिळणार की टेल मिळणार हे आपल्याला माहिती नाही. दॅट मीन्स इट्स अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. थर्ड आहे, आपण इथे बघितलं डायस इज अ सॉलिड क्यूब हॅव्हिंग 6 फेसेस मार्क 1 2 3 4 5 6 respectively. When we throw a dice, the outcome is the number that appears on its face. मी जसं एक्सप्लेन केलं की काहीतरी आपल्याला 1 to 6 मध्ये एक नंबर मिळणार आणि that number will appear on its upper face. थर्ड आहे, a pack of cards has 52 cards. म्हणजे एक आपण तुम्ही पत्ते खेळत असणार, तुम्हाला माहिती आहे की पत्ते जो बंडल असतो त्यामध्ये 52 कार्ड्स असतात. तर इथे मी एक्सप्लेन केलेलं आहे की ते कार्ड्सची व्हेरायटी जी आहे ते कुठल्या कार्डला काय म्हणतात इथे तुम्हाला कळेल. हे बघा इथे ब्लॅक आहे, क्लब, हार्ट, देन स्पेड, डायमंड. तर इथे बघा की इट हॅज 13 कार्ड्स ऑफ इच सूट. 52 कार्ड्स मध्ये 13 13 13 13 असे 4 ग्रुप्स असतात. 13 कार्डचा एक ग्रुप बनतो, त्याला सूट म्हणतात. तर त्यामध्ये स्पेड्स, क्लब्स, हार्ट्स अँड डायमंड्स, स्पेड्स, क्लब, हार्ट अँड डायमंड हे चार ग्रुप्स असतात. प्रत्येक ग्रुपमध्ये 13 नंबर्स असतात. कार्ड्स ऑफ स्पेड्स अँड क्लब्स आर ब्लॅक कार्ड्स. क्लब आणि स्पेडचे ब्लॅक कार्ड्स असतात आणि हार्ट आणि डायमंडचे रेड असतात. ठीक आहे. देर आर 4 ऑनर्स ऑफ इच युनिट. 4 ग्रुप्स असतात त्याचे. ठीक आहे. देर आर किंग्स, क्वीन्स, जॅक्स. किंग, क्वीन आणि जॅक. दीज आर कॉल्ड फेस कार्ड्स म्हणतात त्याला. इथे कटलेलं आहे, त्याला फेस कार्ड्स म्हणतात. ठीक आहे. हे जे आहे किंग, क्वीन आणि जॅक ही फेस कार्ड्स आहे. अंडरस्टूड. देन चौथं एक्झाम्पल आहे, पिकिंग अ बॉल ऑफ सर्टन कलर फ्रॉम अ बॅग कंटेनिंग बॉल्स ऑफ डिफरंट कलर्स. म्हणजे हा एक रॅन्डम एक्सपेरिमेंटचा एक्झाम्पल आहे. एक बॅग आहे, या बॅगमध्ये तुम्ही बघितलं असेल की डिफरंट कलरचे बॉल्स आहे. तर आपल्याला बॅगमधून बॉल काढताना आपल्याला वन थिंग इज शुअर की आपण कुठला तरी एक बॉल काढू बाहेर, इथून कुठला तरी एक बॉल काढू, बट वी डोंट नो विच कलर इट इज कमिंग. ग्रीन कलर येणार की व्हाईट कलर येणार की रेड कलर येणार. दॅट मीन्स एक्सपेरिमेंट तर आहे आपला, बट इट्स अ रॅन्डम एक्सपेरिमेंट बिकॉज आउटकम्स इज नॉट, we are not sure which kind of outcome is coming, but one thing is sure that outcome is definitely come, right? Similarly, when we throw a coin, we'll get head or tail, right? आता बघू सॅम्पल स्पेस म्हणजे काय. When we perform an experiment, then the set of all possible outcomes is called sample. म्हणजे आपण इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, टॉसिंग अ कॉइन. यामध्ये कॉइन टॉस करताना आपल्याला हेड किंवा टेल येणार, राईट? So that our sample is S. S is equals to हा सेटचा सिम्बॉल आहे, जो सिम्बॉल दिसते तुम्हाला, दिस इज सेट सिम्बॉल. त्या सेट सिम्बॉल मध्ये पॉसिबल आउटकम जे आहे ना आपल्याला लिहावं लागणार. तर दॅट बिकम्स अ सॅम्पल स्पेस. हा एक महत्वाचा भाग आहे, याला समजणं गरजेचं आहे की सॅम्पल स्पेस नेमकं काय असते. सॅम्पल स्पेस इज नथिंग बट पॉसिबल आउटकम. जेवढे पण आउटकम येणार ते सगळे आउटकम आपल्याला एका ब्रॅकेटमध्ये टाकायचे आहे. देन it becomes a sample space. Okay, then 2 coins are tossed. जर आपण 2 कॉइन टॉस केले तर आपल्याला दोन हेड मिळणार, एक हेड मिळणार आणि एक टेल मिळणार, एक टेल आणि हेड आणि एक टेल. ठीक आहे. रोलिंग वन डायस, अ डायस. जेव्हा आपण एखादा फासा फेकतो त्यामध्ये आपल्याला एवढे पॉसिबल आउटकम्स मिळणार, राईट? आता इव्हेंट म्हणजे काय. इव्हेंट मीन्स any subset of a sample space is called event. म्हणजे जो आपण सॅम्पल स्पेस बघितला हा, त्या सॅम्पल स्पेसला त्यामध्ये जेवढे पण हे आपण आउटकम्स बघितले त्याच्यातला कुठला पण एक पार्ट इज बिकम अन इव्हेंट. तुम्ही थ्रो केल्यानंतर तुम्हाला हेड मिळाला, दॅट बिकम्स अन इव्हेंट बिकॉज इट्स अ सबसेट ऑफ दॅट सॅम्पल स्पेस. हा सॅम्पल स्पेसचा सबसेट असतो. सॅम्पल स्पेसचा सबसेट म्हणजे इव्हेंट, राईट? हे लक्षात ठेवायचं.
आता प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स ऑफ एन इव्हेंट म्हणजे एखादा इव्हेंट ऑकर होण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. तर याला मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन मध्ये यांनी एक फॉर्म्युला प्रेझेंट केला आहे. हा फॉर्म्युला असतो, हा इथे दिलेला आपल्याला. लेट एस बी द सॅम्पल अँड ई बी द इव्हेंट. हा ई इज अ इव्हेंट आहे and S be the sample. Then probability of an event म्हणजे probability of an event getting head or tail is equals to number of events upon number of sample. जेवढे सॅम्पल मध्ये आउटकम्स आपल्याला येणार ते आपल्याला इथे सॅम्पल मध्ये पुट करायचे आहे आणि नंबर ऑफ इव्हेंट जेवढे पण आहे आपले तिथे आपल्याला इथे न्यूमरेटर मध्ये पुट करायचे आणि सॅम्पल डिनॉमिनेटर मध्ये पुट करायचे. तर हे एक्झाम्पल, हा जो फॉर्म्युला तुम्हाला एक्झाम्पल मध्ये जास्त कळेल, राईट, जेव्हा मी एक्झाम्पल्स इथे शो करणार. काही रिझल्ट आपल्याकडे आहे प्रोबॅबिलिटीचे, की प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल इज 1 म्हणजे सॅम्पल तुम्ही बघितला असेल, हा सॅम्पल बघितला असेल किंवा ह्याच्यामध्ये कुठला पण एक सॅम्पल घ्या, तर त्याची बघा इथे सॅम्पल दिलेला आहे की हा सॅम्पल दिलेला आहे. या सॅम्पल मध्ये 1 to 6 आपल्याला आउटकम्स मिळणार, राईट. तर त्याची प्रोबॅबिलिटी 100% आहे. दॅट मीन्स वी आर शुअर आपल्याला काहीतरी मिळणार. सॅम्पलची ऑलवेज प्रोबॅबिलिटी 1 असते. प्रोबॅबिलिटी ऑलवेज इन बिटवीन 0 to 1 as I told you earlier also. Probability of an event lies between 0 to 1. Probability of an empty cell. एम्प्टी सेट जो असतो किंवा एम्प्टी सेल जो असतो त्याची प्रोबॅबिलिटी ही ऑलवेज 0 असते. बिकॉज वी नो दॅट की याच्यामध्ये काही मिळणारच नाही आउटपुट. ॲज अ टोल्ड यू की फ्लाइंग अ डॉग फ्लाय होणार नाही, दॅट मीन्स दॅट सेट इज एम्प्टी. सो फ्लाइंग अ डॉग इज 0. For any event A and B, we know that we have the formula probability of A union B. If युनियनचा सिम्बॉल आहे, सिम्बॉलची एक शीट आहे माझ्याकडे, मी शेअर करणार इथेच. A union B is equals to probability of A plus probability of B minus probability of A intersection B, right? If A bar denotes not A, then probability of A bar is equals to 1 minus probability of A. म्हणजे की जर आपण ए बार घेतला, ए बार म्हणजे काय की प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड चा ए बार काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट गेटिंग हेड. कळलं का तुम्हाला? म्हणजे की तुम्हाला म्हटलं की प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड काढा, तर त्याचा ए बार काय आहे, नॉट गेटिंग हेड. म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड काढावं लागेल आधी आणि त्याला वन मधून मायनस करावं लागेल या 1 मधून मायनस करावं लागेल. Set theory symbols. Set theory symbols is very important while solving the problems of probability. Look at here. यामध्ये बघा सिम्बॉल हा दिला, हा सेटचा सिम्बॉल आहे. इथे एक्झाम्पल दिलेला आहे A इज इक्वल्स टू 13, B इज इक्वल्स टू 239, C इज इक्वल्स टू 39. कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. या सेटमध्ये एवढे ऑब्जेक्ट्स आहे. आता इंटरसेक्शनचा सिम्बॉल आहे दिस इंटरसेक्ट. A इंटरसेक्ट B इज इक्वल्स टू ए आणि बी मधलं कंबाईन नंबर. ए आणि बी मध्ये काय कॉमन आहे, 39 आहे, राईट. तर ए इंटरसेक्शन बी इज 3. एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे की बिलॉंग टू बोथ सेट ए अँड बी. सिमिलरली इथे बघा ए युनियन बी, युनियनचा फॉर्म्युला ए युनियन बी इज इक्वल्स टू 1239 1239. बिकॉज युनियन आहे म्हणजे सगळे मिळून, राईट, बट रिपिटेटिव्ह नाही करायचं. Belong to set A or set B. Then proper subset. Proper subsets are example, a set that is combined in another set. In subsets are तुम्हाला use होणार while solving the problems or फॉर्म्युलेशन मध्ये पण सबसेटचे एक्झाम्पल्स और हे दिलेले आहे. याचे फॉर्म्युलेस पण आहे, त्याच्यामध्ये पण सबसेट दिलेला आहे. देन नॉट अ प्रॉपर सबसेट.
सी नॉट अ प्रॉपर सबसेट मध्ये बघा, लेट मी टेल यू, ए इज सबसेट. बघा हा ए जो आहे, ए मध्ये 1 आहे, ए बट ए मध्ये 3 पण आहे, 3 पण आहे. तो 1 इज बिकम सबसेट ऑफ ए. सिमिलरली 1 3 इज बिकम सबसेट ऑफ ए बट इज इक्वल्स टू ऑल्सो. बघा सबसेटच्या खाली एक लाईन पण दिलेली आहे, प्रॉपर सबसेटच्या खाली एक लाईन पण दिलेली आहे. बिकॉज ए 1 is a proper subset of A, but is not it can be a subset. 1 3 is subset but cannot be a proper subset. 1 3 is a subset but cannot be a proper subset. Then not a proper subset. 1.3 is not a proper subset because 1.3 इथे आहेच नाही, 1 and 3 आहे, right? Superset. Superset B, superset C. Set B includes set C. Set B 3 9 आहे. तो 3 9 आहे म्हणजे सेट बी इन्क्लूड सेट सी. सेट सी जर 3 9 आहे कंप्लीट बी ने इन्क्लूड केलेला आहे, तर दॅट मीन्स की बी इज सुपर सेट सी. देन हा सिम्बॉल आहे इज अ मेंबर. 3 बिलोंग्स टू ए. 3 इज एन एलिमेंट इन सेट ए and not belong to, it is not a member. 4 is not a member of A because A मध्ये 4 नाही आहे. A is not an element in set A, right? मित्रांनो, प्रोबॅबिलिटीचे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. थँक्यू.